रामकृष्ण हरी. तर स्वागत आहे तुमचं आज नवीन व्हिडिओमध्ये. तर हे आज चाललं आहे आपलं शेतात काम. तर मी चालली आता शेतात. तर चला दाखवते तुम्हाला आज आम्हाला काय काम करायचं आहे. पाऊस तर काही आहे ना, पण थोडा पाऊस झाला आहे त्याच्यामुळं चालली मी आज शेतात. आताच पक्ष्याचं सगळं आवरून झालं आहे, गायांचं पक्ष्याचं आवरून झालं, घरची सगळी कामं आवरली. आता जेवण केलं आणि म्हणलं चला आता जाऊ शेतात. शेतात जायचं आहे आता विऱ्या टाकण्यासाठी. तर आहो गेले तर मी चालले मागून पाणी वगैरे, परत आपल्याला तिथं गमेले ते लागतील टाकायला, त्यासाठी आपले पोल्ट्रीमधलं काम आवरले. चालली मी आता शेतात. आहोला आता ट्रॅक्टरमध्ये हिऱ्या टाकून दिलाय. तर आहो गेले पुढं हिऱ्या घेऊन. तर मी जाते आता हिऱ्या टाकून घ्यायचं आहे. आपली मका ना जरा पातळ झाली होती म्हणून आता ही डबल पेरली परत. तर ती पण आता उगवली. पाऊसच नाही त्याला तरी काय म्हणावं, 3 वेळेसच पेरायचं आणि हे करायचं, डबल डबल होते. पण पातळ झाल्यामुळे आम्ही डबल पेरली होती. आता कुठं येऊ, कोणी सोडून घेतली. मला आवचं तर टाकायला पण सुरू झाला आहे. पहा आता आवनी गुणी सोडून हाताने सिरा टाकायचा चाललाय. थांबा की आहो, गमीले घेतले आहो, टाका आणले की. पाण्याची बाटली करून त्याच्यात पहा आम्ही कसे मिळून जुळून शेतात कामं करतोय. तुम्हाला दाखवते आता आम्ही हिऱ्या टाकायचं. तुमच्या इकडं कसा हिऱ्या टाकतात ते सांगा कमेंटमध्ये. असा म्हणजे एका झाडाच्या बुडख्याला तर वाकून टाकतात, कसं पिकून देतात, कमेंटमध्ये मला सांगा नक्की कसा टाकतात ती. तर आम्ही वाकूनच टाकत असतो तर ते झाडाच्या याला. पण म्हणलं एवढा ढोस आधी आता हे माती असा पिकून टाकू आणि नंतरच्याला वेळेस मग दुसरं मिक्स खत टाकायचं आहे ना आम्हाला त्याच्यात. तर त्यावेळेस आपण असं बुडख्याला टाकून घेऊ. म्हणजे कसं बुडख्याला टाकल्यावर म्हणजे बगला बांधायच्या आधी, म्हणजे कणसं लागायच्या आधी बांधलं टाकलं ना तर भरपूर असे चांगले कणसं लागतात. तर आम्ही आत्ता घेणार टाकू. तर कसं आभाळ येतं आहे, मग पाऊस येतोय का नाही काय माहिती, पण पाऊस यायच्या आधी आपण म्हणलं टाकून घ्यावं. तर टाकून घेतल्यावर मग विरून जाईल तो पाऊस. तर काही जास्त नाही, पावसाची वाट पाहून टाकून घ्यायचं आहे. मग जास्त दिवस तसंच थोड्या दिवस ठेवायचं पावसासाठी. परत पाऊस आल्यावर मग लागू होत नाही, त्याच्यामुळे आपलं आधी टाकून घेतोय, मग लागू घेईन पाऊस आला की. तर पहा आता खूप छान अशी मका आली. आणि तिथं पाहिलं का तुम्ही, असं एकच धमकू मस्त अशी मका दिसती. तर तिथं आम्ही थोडं कोंबड खत टाकलं होतं. तर कोंबड खताचा पण खूपच चांगला प्रभाव असतो नाही का. तर पहा आवचं झालं आहे आता हिऱ्या टाकायला सुरू. आवनी तर सुरू पण केलं आहे. काय अशा पद्धतीने आम्ही फिस करून टाकतो, कारण मग बुडख्याला टाकायचं म्हणलं ना तर आम्हाला आता पक्ष्याचं पण आवरायला, परत गायांचं आवरायला मग वेळ नाही जास्त, आणि माणसं पण जास्त पेटत नाहीत. आता सगळ्याचे कामं सुरू येतं खुरपण्याआधी. तर म्हणलं आता आपण देऊ असा फिस करून. आणि नंतरच्या वेळेस एक दिवस मुलांना पण घरी ठेवू. मुलं पण असे म्हणजे लहान आहेत ना, तर वाकून मस्त टाकतात. आपल्यापेक्षा मुलं पटपट टाकतात वाकून. त्यांना असं वाकून त्यांचं कंबर वाकायला सरळ, आपल्याला लवकर वाकायला येत नाही पण त्यांना लई वाकायला येतं. मुलं आमची खूप मदत करतात आम्हाला कामात. तरी पहा आपली मका किती छान आली. पण आता पाऊस यायला पाहिजे. तर आवने आता हिऱ्या टाकायला सुरू केला. आता हिऱ्या टाकल्यावर म्हणलं परत आपण त्याला तणनाशक मारून वगैरे घेऊ. म्हणजे आपल्याला जेवढं आपल्या हातात आहे तेवढं आपण कष्ट करून घेतोय. पण आता बाकी निसर्गाच्या हातात. निसर्गाने साथ द्यायला पाहिजे, पाऊस आला पाहिजे. आणि निसर्गाने साथ दिली तर परत भाव आला पाहिजे मकाला. म्हणजे सगळीकडून शेतकऱ्याचं मरण. शेतकऱ्यासाठी सगळीकडूनच अडचणी येतात, पण तरी पण तेवढ्या अडचणीतून शेतकरी काहीतरी करत जातोय. म्हणजे स्वतः कष्ट करतो. म्हणजे ते पुढं काही का व्हायना, निसर्ग साथ देऊ नाही तर भाव येऊ नाही तर नाही येऊ, पण ते कष्ट करायचं कधीच सोडत नाही. त्याच्यामुळं कष्ट हे केलंच पाहिजे. ते पहा मका अशी भरपूर अशी चांगली आली. खूप छान मका आली आमची. तुम्हाला मी दाखवते आपले कोंबड खत टाकलेल्या जागेवर किती छान मका आली. तर ते काय झालं होतं, आमचं थोडं कोंबड खत राहिलं होतं. तर आपल्याला पेरायच्या आधी आम्ही ते थोडं आणून इथं टाकलं होतं. तर म्हणजे किती फरक आहे कोंबड खतात तर हे बघू शकताय. तर पहा
एकदम अशी म्हणजे सगळ्या रानात मका कशी दिसती बारीक, आणि इथं आणून टाकलं होतं तर ही कशी मका अशी काळी पण जास्त दिसते काळी, आणि मका पण वाढली. म्हणजे कोंबड खातात, खूप पावर आहे. पण आम्हाला टाकायचं होतं कोंबड खत, पण नेमकी आम्ही पेरून घेतलं, नंतर आपला पक्षी गेला, आणि मग ते पक्षी गेल्यावर मग भरायचं टाकायचं त्याच्यानंतर मग टाकलं नाही आलं. त्याच्यामुळं आता नंतरच्याला आम्ही मका निघल्यावर टाकणारच इथं, कारण आपल्या घरीच आहे. विकत आणून लोक टाकतात, तर आपण आपल्या घरीच पोल्ट्री असल्यावर टाकलंच पाहिजे. त्याच्यामुळं कोंबड खत टाकल्यावर खूप चांगलं पीक येतं. पाहता आहो हिऱ्या टाकायला सुरू केलं, आहोचं चाललं हिऱ्या टाकायचं. आता मला त्यांना नेऊन द्यायला लागेल. आता हिऱ्या टाकून घेऊ आम्ही. आणि गवत काय अजून जास्त नाही झालेलं, थोडं थोडं कुठं तरी दिसतंय. आणि म्हणजे रानाची आपण मशागत पण चांगली केली होती, त्याच्यामुळे गवत तर काय कुठं दिसत नाही, तुम्हाला तर दिसतंच आहे खुरपिल्यासारखं. पण थोडं कुठं मोठं आहे, तर म्हणलं थोडं म्हणजे हिऱ्या टाकून झालं तर मग गवत उमलल्यावर नंतर आपण तणनाशक मारून घेऊ. तणनाशक वगैरे पण आणून ठेवलं, हिरे पण आणून ठेवला आहे. दुसरं खत आता म्हणलं नंतर हे हिऱ्याचा डोस झाल्यावर थोडी अशी मका झाली की लगेच मग त्याला आपण विक्स खताचा दुसरा डोस देऊ, म्हणजे मग जास्त वाढण आणि बघला पण चांगले बांधतील, कणसं लागतील चांगले. त्याच्यामुळं भरपूर असं म्हणजे मका चांगली आली. पण पाऊस नाही ना, काहीतरी इतकं आबाळ आलं होतं ना, तर आवरं म्हणलं पटकन आवरून घ्या आपण हिऱ्या टाकून येऊ. पण आवरीत काही टाईम झाला, कारण घरी आम्हाला पक्ष्यांचं पण आवरावं लागते, घरी गायांचं मुलांचं सगळं आवरून मग यायचं धावपळ होती. पण झालं आता आवरून आलो. आता हिऱ्या टाकून झाला की आपल्याला दुसरी मका आहे त्याला पण हिऱ्या टाकायचं आहे. त्या मकाला पण हिऱ्या टाकून घेऊन थोडं शेडच्या बाजूने गवत झालं होतं ते काढले, पण घरापाशी आहे थोडं ते गवत काढायचं आहे. नंतर काय आता कशी आपली मका सांगा मग कमेंटमध्ये, आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सपोर्ट करत चला. नवीन असताल चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. कशी दिसती मका पहा, लांबपर्यंत मका आहे आपली, सगळी मकाच आहे. खूप छान अशी मका आली आपली. खूप असा आनंद होतोय मका पाहून, पण आता त्याला निसर्गाने साथ द्यायला पाहिजे, पाऊस यायला पाहिजे. तर हिऱ्या टाकून आता आवनी पहा, आता निम्मा तर टाकायचा होता आलाय आवनचा. मला आता त्यांना नुसतं नेऊन द्यायचं आहे, कारण ते पटपट टाकतात. माझ्या हाताला काय झालं ना, रात्री जरा भांडे घासताना अचानक चमक निघल्यासारखं झालं, ती खूप दुखतोय. तर मला जमाना जास्त हाताने, तर आहो म्हणले मग मी टाकतो, तू फक्त आणून दे. तर मी आता फक्त आणून देणार आहे. तर हे पहा आमच्या शिवरीचं झाड पण खूप मोठं झालं आहे, आणि आम्ही ते कोकरांना तोडून नेत असतो, तर त्याला भरपूर असा पाला आलाय. खूप छान असा पाला आलाय त्याला. पण आता कोकरांना ते तोडून नेत असतं, पण घरी पण आता जाताना नेणार आहे तर तोडून त्याला. तर आपली केळी पूर्ण जळून गेली होती बरं का पाण्या वाचून. तर पाऊस आल्यावर परत हिरवी झाली, म्हणजे पाण्याशिवाय काहीच खरं नाही असं म्हणतात ना तसं. आपला केळीचा घड पण खाली पार खाली जमिनीला टाकलाय, त्याला म्हणजे पाणी नाही जास्त, त्याच्यामुळं खाली हे झालंय. तर ही पहा आपली इकडं जी आपली पोल्ट्रीकडं मका आहे ना, तिला पण टाकायचं. ही इथं जरा पातळ झाली होती, त्याच्यामुळं आम्ही ती मोडून डबल पेरली. तिकडं घराजवळ आपलं गिनी गोलन ते आहे, तर आपल्याला इथं डबल पेरलेलं आहे. ती बारीक आहे त्याला नाही टाकायचं, पण ती आधी हाय का उगवलेली मोठी जरा दिसती, तिला पण टाकायचा हिऱ्या. तर हिऱ्या एकतर भेटा नाही, पण आपल्याला भेटलाय कसा तरी, तर ते आपण टाकून घेणार इथं नंतरचा डोस पाहू नंतर. पण आता जे आहे आणलेला ते टाकून घ्यायचं काम चाललंय. तर आम्ही असं म्हणजे प्रत्येक वेळेस असं एका झाडाला बुडक्या गणीच टाकीत असतो, पण आज जरा मग म्हणलं आज देऊ असाच फिक्स करून, आणि नंतरच्याला घेऊ दुसरा डोस असा बुडक्याला टाकून. असं आता पाऊस जर आला तर ते बी राहीन टाकायचं, म्हणून म्हणलं पटकन टाकून घेऊ, म्हणजे आपलं होऊन जाईन, त्याला लागू होईल. तर भरपूर असं मका छान दिसते काळुकी पण. आणि ते तुम्ही पाहिले ना ते कोंबड खत टाकलेलं आमचं खूप छान आलं आहे तेवढ्या जागेत. तर कोंबड खत टाकणार आहे मी आता परत मका निघल्यावर, कारण आपल्या घरीच असल्यामुळं आपल्याला काही अडचण नाही टाकायला. तर आपल्या कसा वाटतोय आपला व्हिडिओ ते आपल्याला कमेंटमध्ये सांगा, आणि आपली मका कशी दिसते ती सांगा कमेंटमध्ये. तुम्ही शेतात विऱ्या वगैरे टाकलं आहे का, तुमच्याकडे काय पिकं आहेत ते पण कमेंटमध्ये सांगा. तुमच्या शेतात काय करताय तुम्ही, कसली पिकं करताय ते पण सांगा.
चॅनलवर नवीन असतात तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करून घ्या, शेअर पण करा. इकडं आमच्या शेजाऱ्यांनी पण असं म्हणजे तूर आणि त्यात बाजरी वगैरे म्हणजे कसं वेगवेगळ्या पद्धतीने कुणी कसं पण पिकं करतात. तर पहा आता वातावरण तर खूप छान झालेलं आहे. पावसाचं वातावरण तर काय आत्ता थोडं थोडं आभाळ लागलं निघायला. तर म्हणलं तोपर्यंत आपण विहिऱ्या टाकून. तर पहा वातावरण खूप छान आहे. खूप निसर्गाचं म्हणजे पहा निसर्गाच्या सानिध्यात भरपूर असं म्हणजे किती छान वाटते. असं वातावरण मस्त आहे. तर कसा वाटला आपला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहत चला. धन्यवाद.